काही गोष्टी पवित्र नाहीत आणि शुद्ध पण नाहीत. पवित्र नाहीत आणि शुद्ध नाहीत ते म्हणजे ते, आणि काही गोष्टी पवित्र पण आहेत आणि शुद्ध पण आहेत. त्यांना कशाचंच विटाळ नाही, ते शुद्ध आहेत. हा सोहळी जो शब्द आहे ना, सोहळं, आपण सोहळ्याकडं पाहत असताना वेगळ्या दृष्टीने पाहतो. महाराज स्पष्ट बोलतो, सोहळं कुणी पाळावं? सगळ्या जीवानीच पाळावं. ब्राह्मणांनीच पाळावं असं कुठे लिहिलंय? सगळ्यांनीच पाळावं. सोहळं म्हणजे काय? आपल्या आचाराने सोहळं पाळावं, आपल्या विचारांनी सोहळं पाळावं. आपला आचारसुद्धा सोहळ्यातला पाहिजे, आपला विचारसुद्धा सोहळ्यातला पाहिजे, आपला उच्चारसुद्धा सोहळ्यातला पाहिजे. माफी मागून बोलू का? संत साहित्य म्हणत असताना, गात असताना, वाचत असताना ते सुद्धा सोहळ्यातलं म्हणजे पवित्र आहे तेच पाहिजे, आपल्या मनाचं नाही पाहिजे. सोहळा आचारात आहे. विटाळ सगळ्या ठिकाणी सांगितलं आहे. महाराज विटाळाबद्दल बोलतो, जरा थोडं शांत चित्ताने ऐका, लक्षात येईल. सोहळं प्रत्येकाने पाळावं. बसतानी पाळावं, खातानी पाळावं, जेवतानी पाळावं, झोपतानी पाळावं. आणिक सूत्रावली नावाचा एक ग्रंथ आहे, माणसाने जगावं कसं त्याच्यात सांगितलं आहे, तेवढं पाळावं. आणि जेवढं शक्य असेल तेवढं तरी पाळावं. कारण प्रत्येक कर्मामध्ये विटाळ सांगितलं आहे. आपण ह्या गोष्टीकडं गांभीर्याने पाहत नाहीत महाराज, म्हणून आपली मती, आपली बुद्धी आपल्याला साथ देत नाही. नाही तर तुमची आमची सगळ्याची एकच बुद्धी आहे. परमेश्वराने वेगवेगळी कोणालाच दिली नाही, सगळ्याला देताना सारखीच दिली. पण त्याचा उपयोग कसा करायचा ज्याला त्याला कळलं पाहिजे. प्रत्येकाने सोहळं पाळावं. प्रत्येक ठिकाणी विटाळ सांगितलं आहे. कर्मामध्ये विटाळ आहे, भक्तीमध्ये विटाळ आहे आणि ज्ञानामध्ये सुद्धा विटाळ आहे. विठ्ठल भगवंताकडे जाण्याचे हे 3 मार्ग आहेत. नीट ऐका, देवाकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत. महादेव महाराज, कर्माने देवाकडे जाता येतं. कर्मकांडाने सुद्धा बुद्धीची शुचित्व येतं. विचारसागराच्या पहिल्या तरंगात सांगितलंय, बरोबर ना गणेश महाराज? मलविक्षेप आवरणादी दोष गेल्यानंतर चित्त शुद्ध होतं, बुद्धी स्थिर होती आणि मग त्या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. त्या विषयाचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी माणसाच्या अंतःकरणात विवेकाची जागृती होती. पण विवेकाची जागृती होत असताना आपलं मन आणि बुद्धी पवित्र झाल्याशिवाय जागृती होत नाही. विठ्ठल कर्मकांडामध्ये सुद्धा सोयर आणि सूतक हा विटाळ सांगितलाय. नीट ऐका, भक्तीमध्ये विटाळ आहे, ज्ञानामध्ये सुद्धा विटाळ आहे. श्रीमद भागवताचं चिंतन करा, ह्या गोष्टी लक्षात येतील. कर्मकांडामध्ये सोयर आणि सूतक विटाळ आहे. एखादं मूल जन्माला आलं तर माणूस म्हणतो ना विटाळ पडला. कर्मकांडामध्ये पूजापाठ करत असताना जर तुम्हाला सोयर असेल आणि जर तुम्हाला अशोच असेल, अशोच या शब्दाचा अर्थ होतो सूतक. जर कर्मकांडामध्ये सोयर आणि सूतक असेल तर ते कर्म विटाळलेलं आहे आणि ते कर्म देवाला आवडत नाही. लाखो रुपये घाला आणि जर सोयर आणि सूतक असेल ती देवाला पूजा मान्य नाही. जबाबदारीने सांगतो. कोणाला शंका असेल तर कीर्तनानंतर चर्चा करू. सोयर आणि सूतक हा कर्मामधला विटाळ आहे. दुसरा विटाळ कशाचा आहे? ज्ञानामध्ये सुद्धा विटाळ आहे. मी पवित्र शब्दावरती बोलतोय. विटाळलेलं नसतं, जे सोहळं असतं ते पवित्र असतं. पवित्र सोहळी. ज्ञानामध्ये कसला विटाळ? ज्ञान तर अतिशय पवित्र आहे. ते ज्ञान पैगा बरवे बरवे, ज्ञानोबराय म्हणले बर्व. आणि माणसाला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय, मी कोण आहे याचं ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय, विवेकाची जागृती झाल्याशिवाय माणसाच्या जीवनाचं कल्याण होत नाही. नीट ऐका, ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय माणसाचं जीवनाचं कल्याण होत नाही. मग ते ज्ञान कसं बरं विटाळलेलं? बसू द्या ना, काय बसू दे. ते ज्ञान तर पवित्र आहे. जागा नाही आता काय. ज्ञानाबद्दल कशाची शंका? ज्ञान तर पवित्र आहे, पण त्याला विटाळ कशाचा? कर्म, ज्ञान आणि भक्ती हे 3 प्रकार मी तुमच्या समोर मांडतोय. ज्ञानामध्ये सुद्धा विटाळ आहे. नीट ऐका, ज्ञानामध्ये सुद्धा अहंकार नावाचा विटाळ आहे. तुका म्हणे
मने नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्वताचा जरी होय ज्ञान गर्वताचा जरी होय तागा सर्व काल जरी होय ज्ञान सर्व काल तुका म्हणे नरकी घाली अभिमान अभिमान ज्ञानाचं विटाळे ते ज्ञान पवित्र नाही कर्म पवित्र नाही जसं स्वैर सुतकाचा विटाळे तसं ते ज्ञान पवित्र नाही कोणतं विटाळलेलं ज्ञान भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा प्रेमाविन ज्ञान भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे 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 भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा आम्हाला भक्ती प्रेमाविन ज्ञान देऊ नको अहंकार हा ज्ञानाचा विटाळे भगवान कृष्णाचा एक सखा आहे एक सवंगडी आहे जवळचा मित्र आहे ज्याच्यावरती भगवान प्रेम करतात ते उद्धवजी भगवंताचे प्राणप्रिय आहे आणि भगवान आणि उद्धवजी दोघं जण यमुनेच्या तीरावरती बसले तिन्ही सांजाची वेळ होती कमळाचं एक फूल वाहत आलं आणि भगवंताच्या पायाला स्पर्श करून पुढं निघून गेलं देवाचे डोळे पाणवले देव सद्गतीत कंठ झाला उद्धव म्हणले देवा आता काय झालं म्हणले माझ्या भक्ताची माझ्या गोकुळातल्या लोकांची मला आठवण आली कुणीतरी एखादी गवळण असेल कुणीतरी माझा सवंगडी असेल त्यांनी हे फूल तोडलं असावं आणि कृष्णार्पणमस्तू माझ्या कृष्णाला समर्पित असं म्हणून सोडलं असावं म्हणून ते माझ्यापर्यंत आलं अंतःकरणातून दाखवलेला नैवेद्य सुद्धा भगवान खातो नामदेवरायांचा खाल्ला लोहे हा समान महिमा संताचा 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 हातीचा मूर्तीचे विरा म्हणा आता नंतर विठ्ठल नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी प्रेमाने तोडलेलं कमळ फूल देवाच्या पायाला लागतं आणि महाज्ञानी असणारे उद्धव देव असं म्हणल्यावर थोडेसे गालात हसतात खूप कमी हसले बरं का आता हसण्याबद्दल काय सांगावं बरेच जणांचे हसणेच विचित्र आहे हा खूप सूक्ष्म हसले पण ते देवाला लक्षात आलं कारण शहाणा माणूस गालात जरी हसला तरी ओळखून घ्यायचं काहीतरी त्रुटी आहे जसं पितामह भीष्म द्रौपदी हसली होती शरपंजरी पडले आणि म्हणले अर्जुनाला बोलवा
म्हणले कशाला? म्हणले मला थोडंसं त्याला ज्ञान सांगायचं आहे आणि त्याची भेट घ्यायची आहे, ज्याचा सारथी भगवान कृष्ण आहे, ज्याचे घोडे देवाणी धुतले अशा अर्जुनाला मला भेटायचं आहे, त्याला बोलवा. द्रौपदीला हसू आलं थोडं बरं का, जास्त नाही, पण ते हसू टिपलं कुणी? पितामह भीष्मानी. ते म्हणले तू का हसली? ते म्हणले नाही मी कुठं हसले, सहज हसले. ते म्हणले शहाणे माणसं सहज हसत नाही नसतात, जे सहज असतात ते शहाणे नसतात. हा विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. पण तुम्ही हसा, हा कारण मला पण हसायचं आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग ते विचारलं, म्हणले हसू याचंच आलं की माझं वस्त्रहरण चालू असताना तर तुम्ही बसलेले होतात तिथं आणि तेव्हा काही बोलले नाही ना, आता कुठं ज्ञान आलं? याचं हसू आलं. कथा भाग वेगळा आहे, सांगण्याचा मुद्दा. उद्धवजी थोडेसे हसले. देवाला आत्ता आपलं प्रमाण झालं, नैवेद्य हातीचा मूर्तीजेवी. प्रेम असल्यानंतर सुद्धा देव उष्टी बोरं खाल्ले, शबरीचे खाल्ले महाराज उष्टी बोरं. भक्तासाठी देव येतो. आणि भागवताची सुरुवात 6 प्रश्नांनी होती. त्यामध्ये एक प्रश्न आहे, देव अवताराला कशाला येतो? तर देव भक्तासाठी. भक्ता राखे पायापाशी आणि मग दुर्जनाशी. विनाशायचं पण आधी काय? परित्राणाय साधूना. ज्यांनी परित्राण केलं, ज्यांनी सर्वस्व अर्पण केलं, त्याच्यासाठी आधी येतो आणि मग भक्ता राखे पायापाशी. 11 वर्ष 52 दिवस. किती? ऐकून जा, किती? 11 वर्ष 52 दिवस देव गोकुळात राहिले आणि मग कंसाचा वध केला. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलं. किती? 11 वर्ष. उद्धव नंतर, पण आधी चोरी करणारे सवंगडी जवळचे. देवाचे डोळे पाणवले आणि उद्धव हसला. हे होता ज्ञानी. मी ज्ञानातलं विटाळ सांगतोय, कळालं ना? हा, हे होता ज्ञानी आणि याला गालात हसू आलं. देव म्हणले का रे कशाला हसला? ते सहज हसलो. ते म्हणले नाही नाही काय झालं सांग. ते म्हणला देवा तुला कायच मला कळत नाही, त्या गोकुळातच काय म्हणला, काय असतं काय नाही, येऊन जाऊन आमचे वारीच. आपल्याला नाही म्हणत म्हणा घरी तसं, पण म्हणले काय ते तिथंच जा तेच तेच. ते म्हणले काही झालं, माझे सवंगडी, माझे गोपाळ, माझं गोकुळ. देवा तुला दुसरं काही सुचतं का नाही? आणि भक्ताचा अधिकार असतो बरं का बोलायचा. बोलायचा नव्हे, देवाला शिव्या देण्याचा सुद्धा अधिकार भक्ताचा असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुला म्हणले काही कळतं का देवा? येऊन जाऊन ते गोकुळ आला ना म्हणले सोडून. लक्षात ठेवा, 11 वर्ष 52 दिवस देव इकडं राहिले, परत गोकुळात कधी गेले नाही. का गेले नाही? ते म्हणले मी जर गेलो तर परत येण्याची मला अवस्थाच राहणार नाही, म्हणून मी तिथं जाणार नाही. याला म्हणतात प्रेम. आणि तो उद्धव होता ज्ञानी. देवाला हसला. मग देव म्हणले एक काम कर. म्हणले काय? म्हणले जा आणि त्या गोकुळातल्या लोकांचं थोडंसं सांत्वन कर, थोडंसं दुःख हलकं कर. उद्धव म्हणला खूप चांगलं काम सांगितलं, आता एकदा जातो भाऊसाहेब महाराज, जातो आणि लगेच सांत्वन करून येतो आणि परत त्या देवाचं नाव घेऊ नका असं सांगतो. आणि जो अहंकारी, ज्ञानाचा अहंकार असलेला उद्धव, देव जवळ असताना सुद्धा त्याचं ज्ञान अहंकाराने विटाळलं होतं, पवित्र नव्हतं, म्हणून देवाला ते आवडत नव्हतं. अहंकाराचे तोंड काळे, अहंकाराचे तोंड काळे, हो अहंकाराचे तोंड काळे, अहंकाराचे तोंड काळे. अहंकाराचे तोंड काळे, अहंकाराचे तोंड काळे, अहंकाराचे तोंड काळे, अहंकाराचे तोंड काळे. कावे बळे अंधकार, हो दावे
अहंकाराचे तोंड काळे अहंकाराचे तोंड काळे अहंकाराचे तोंड काळे अहंकाराचे अहंकाराचे तोंड काळे. काळं तोंड म्हणले त्याचं कोणाचं? अहंकार महाराजांनी थोडी निष्ठुर भाषा सुद्धा काही काही ठिकाणी वापरली बरं का. करंटे कपाळ काय शब्द आहे, ज्याचे नाम नाही वाचे. संत शांतपणे तर जरा उद्रेक करणार आहे, तसं नाही ऐकलं तर काय माय गेली. तसं ते म्हणले अहंकाराचे तोंड काळे. काळं तोंड म्हणले त्याचं. पाहू नये ज्याच्या अंतःकरणात अहंकार आहे. देवाच्या जवळ असून सुद्धा, खूप मोठं ज्ञान असून सुद्धा ते विटाळलेलं होतं अहंकाराने. भगवान कृष्णाच्या जवळ असून सुद्धा अहंकाराने ज्ञानाने विटाळलेला उद्धव शेजारी बसला होता. प्रभू रामचंद्राच्या आता अहंकारावरती थोडंसं सांगून पुढं जातो. देवाच्या प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात सुद्धा दोघं अहंकारी होते बरं का. देवाजवळ असून अहंकार सुटला नाही, म्हणून संतांनी मागणी मागताना छान मागितली, अहंकाराचा वारा न लागो. अहंकार होऊ देऊ नको म्हणले. अहंकाराचा वारा सुद्धा आता थोडं लांबलं दिनकर भाऊने प्रमाण दिलंय मुळं अहंकाराचं. ते रामचंद्राच्या जवळ कोण होतं? दोघं जण, पेटी मास्तर नळ आणि हा दोघं जरा बदमाश. आता नाही अहंकारी होते. विठ्ठल विठ्ठल अहंकारी होते. नाशिक बुवा काय झालं, ते सेतू बांधायचं ना, म्हणले आता देवाला थोडंसं वाटलं आता कोणाची नियुक्ती करावी. प्रत्येक कामाला माणूस निवडावा लागतो, प्रत्येक कामाला. मग आता कोण नियुक्त करावा? मग बुद्धिमतां वरिष्ठम, तिथं मारुती राया होते. मारुती राया म्हणले मी अहंकार आणि अहंकाराचं विटाळलेलं ज्ञान याच्यावरती बोलतोय बरं का. मारुती राया म्हणले देवा काळजी करू नका. आता देवाला कशाची काळजी? पण म्हणले काळजी करू नका, आपल्याकडं दोघं जण असे तयार माणसं आहेत की आपला सेतू पटकन बांधून देतील. ते म्हणले कोण आहेत? म्हणले नळनीळ. दोघं जण आहेत, दोघांनी दगडं टाकले की ती पाण्यावर तरंगतात म्हणले. म्हणले कसं काय असं होतं? म्हणले त्यांना शाप आहे आणि त्यांना लहानपणी शापच होता बरं का. कशाचा होता? हे काय करायचे, ऋषी मुनीचे देव घ्यायचे शालिग्राम ते सगळे आणि पाण्यात नेऊन टाकायचे दिनकर भाऊ. मग त्यांनी शापच दिला. म्हणले आता देव सापडेपर्यंत असं करा, म्हणले तुम्ही काही पाण्यात टाकलं तरी तुमचं वर. शाप होता पण काय झालं, वरदान ठरलं. तुला 4 मुलं होतील पण शेवटी पाणी पाजण्यासाठी जवळ राहणार नाही. काय शाप दशरथाला दिलेला श्रावण बाळाच्या आईवडिलांनी, पण वरदान ठरला. तसं इथं वरदान ठरलं. देवाला म्हणले सोपं आहे, नळीनळाच्या हातात दगडं द्यायचे आणि त्यांच्या हातून समुद्रात टाकायचे आणि वर तरंगतील. दुसरा दिवस सकाळी प्रातःकाळी सूर्योदय झाला आणि दोघाला देवाने बोलून घेतलं, छान गंध लावलं, अलंकार घातले आणि मग म्हणले वानर सेनेला आज्ञा दिली जा आणि म्हणले दगड आणून देत जा बरं का. लव महाराज दगड आणायचे म्हणले, आणि यांच्या हातात द्यायचे आणि यांच्या हाताने टाकून घ्यायचे आणि मग तसंच व्हायचं. ते आणायचे, हे हात लावायचे. पाहतं काय माझ्याकडं 20 फूट तर पूल झाला. 20 फूट तुम्ही म्हणता कसा झाला? झाला तो, मी सुद्धा होतो. याला अतिशोक्ती अलंकार म्हणतात गणेश महाराज. विठ्ठल एका पंक्तीत असंच झालं बरं का. म्हणले मीच होतो. एक जण म्हणला तूप घ्या तूप घ्या तूप घ्या. मी रामापासून तूप वाढतोय म्हणला. कुणी सगळे तूप घ्या माझ्या हातून. मग माझ्यासारखा एक बसला होता वारकरी, मी त्याला जवळ घेतलं. लग्न झालं नाही ना. हा देवाप्पा मी बरेच लोक मला इसरत येतो असू द्या. आणि मग ते म्हणले तूप घ्या तूप घ्या. एक जणांनी अशी शाबास. तेव्हा म्हणला काय झालं? तेव्हा म्हणला मी तुला रामापासून पाहतोय, तूच वाढितो तूप, पण मी रामापासून जेवायला आहे पण मला तू कमीच वाढितो. याला अतिशोक्ती. तसं रामाशी तू बांधायला मी पण होतो. मी नव्हतो, सगळेच होतो आपण. विठ्ठल नळनिळाच्या हातात द्यायचं, दगड
तरंगायचे. 20 फूट पूल झाला बास. नळनिळ आराम करायला गेले. मग काय त्यांना ते गादीन आराम सगळे आता कामाची माणसं होते ना, सगळी सोय, विशेष जेवण, वेगळं जेवण, सगळ्याच्या पंक्तीत नाही बरं का नळनिळाचं. मग जेवायला बसले, जेवण झालं आणि मग संध्याकाळी चर्चा सुरू झाली दोघांची. नळ म्हणला निळाला, जर आज आपण नसतो तर रामाचंच काय झालं असतं. देव तिकडं अंतःकरणात म्हणतात ठीक आहे हरकत नाही. पुढचा कथा भाग तुम्हाला माहिती आहे. माशाचं एक पिल्लू आलं, पिल्लू मासा नाही बरं का, पिल्लू ते आलं आणि त्या पुलाला धडक दिली आणि सगळा पुलच उद्ध्वस्त झाला. अहंकार. तसा नळनिळाला अहंकार होता देवाजवळ असून याला ज्ञानाचा अहंकार होता. जा म्हणले सांत्वन करून ये. आणि जो उद्धव सांत्वन करायला जातो तो उद्धव प्रेमाने परत रडत रडत येतो आणि भगवंताला सांगतो धन्य ते गोपाळन, धन्य ते गोकुळ. हा अहंकार उद्धवाचा नष्ट भगवान करतात. म्हणून भगवान सांगतात, शास्त्र सांगतं, कर्मामध्ये स्वैरसूतक विटाळ आहे, ज्ञानामध्ये अहंकार विटाळ आहे आणि भक्तीमध्ये सुद्धा विटाळ आहे. विटाळलेली जर भक्ती असेल तर ती पवित्र होऊ शकत नाही. ती कशी सांगतो, भजन करा विठ्ठल. म्हणून भक्तीमधला विटाळ, भक्तिपंथ बहु सोपा म्हणले किती सोपा. एवढा भक्तिपंथ सोपा असून देवकर महाराज विटाळलेली भक्ती कशी होऊ शकते. नीट ऐका, भक्तीमध्ये सुद्धा विटाळ सांगितलाय. कोणता विटाळ? परमेश्वराच्या व्यतिरिक्त आपल्या अंतःकरणात अजून कोणीतरी जागा घ्यावी, हा भक्तीतला विटाळ आहे. विठ्ठल. आणि अशी जर भक्ती विटाळलेली असेल तर ती भगवंताला आवडत नाही. म्हणून पवित्र गोष्ट भगवंताला आवडती. आणि तुकोबाराय यांनी सांगितलं, पवित्र कोण? पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी. पवित्र कोण? स्वामी निगमानंद महाराज. बाबाबद्दल काय बोलावं? ओम नमोजी निष्कलंका. कशाचाही कोणताही एखाद्या मना अंतःकरणाला झालेलं त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून दुःख शब्दांनी सुद्धा झालं असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. असे पवित्र आपले गुरुवरी आहेत. म्हणून पवित्र सोहळी. आणि तेच या भूमंडळावरती एकच आहे, दुसरे कुणी नाहीत. आणि त्यांचं लक्षण ते कसे आहेत? अभंगाचं दुसरं. ज्यांचा आवडता देव, 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 अखंडिता प्रेम भाव, अखंडिता प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडिता प्रेम भाव, अखंडिता प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव. कोणते पवित्र आहेत? ज्यांची आवड म्हणजे परमात्मा आहे ते पवित्र आहेत. ज्यांना देव आवडतो हे पवित्र आहेत. आता आम्ही म्हणतो आपल्याला पण देव आवडतो, आपल्याला पण कीर्तन आवडतं,
आपल्याला पण गायन आवडतं, आपल्याला पण वाजवणं आवडतं, आपल्याला सुद्धा सगळ्या गोष्टी आवडतात. मग त्यांच्यातून आपल्यात बदल काय? अहो प्रत्येकालाच आवडतं. या जगामध्ये आवडीबद्दल बोलताना असंच पाहिलं, जगामध्ये काही आवडत नाही असा माणूसच नाही. कळतं ना बोललेलं? आहे का इथं बसलेल्यापैकी एखादा मला काहीच आवडत नाही? सगळ्याला सगळं आवडतं. पण गणेश महाराज गमतीचा भाग असा, सगळ्याला एक आवडत नाही. सगळ्याला सगळं आवडतं पण सगळ्याला एक आवडत नाही. आणि या जगामध्ये कोणाला आवडतच नाही असं नाही. कोणाला आता मच्छिंद्रगडची वारी आवडती, कोणाला तालुक्याची वारी आवडतीच, पण जायचं आवडतं. प्रत्येकाला आवडतं पण सारखं आवडत नाही. अहो खाण्यामध्ये सुद्धा आवडत नाही. कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट आवडतं, कोणाला आंबट आवडतं, कोणाला आळणी आवडतं. होय, पण सगळ्याला सगळं आवडतं का? एक पदार्थ करा आणि म्हणा सगळ्याला तुम्हाला आवडला का? ते म्हणणारच नाही. असं केलं असतं तर अजून जरा बरं झालं असतं. सगळ्यांना सगळं आवडतं पण वेगवेगळं आवडतं, एक आवडत नाही. जर तुम्ही वेदांत परिभाषेमध्ये जर गेलात, महंत उद्धव महाराज आहेत जे अतिशय वेदांतामध्ये निष्णात आहेत. आमचे गणेश महाराजसुद्धा अभ्यासक आहेत. वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा भूमिका मांडल्यात कोणाला काय आवडतं. आणि लक्षात ठेवा, जीवनामध्ये देवच आपलासा करा आणि देवच आवडता करा तरच जीवनाचं कल्याण होईल. त्याच्यासाठी काय करा? त्याच्यासाठी संत संग करा, सत्संग करा. सत्संग केल्याने काय होतं? एक जणाने विचारलं का हो कीर्तन ऐकल्याने काय होतं? तर कीर्तन ऐकल्याने ज्ञानाची प्राप्ती होती. आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर काय होतं? तर ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर माणसाच्या अंतःकरणात विवेक निर्माण होतो. विवेक नाम ज्ञान निर्माण होतो. माणसाचा तमोगुण जातो, राजस गुण जातो आणि सत्व गुण उरतो. आणि ज्याचं चित्त सत्व गुणाने भरलेलं आहे, तुका म्हणे चित्त करावे. ज्याला देवच आवडतो त्याच्याच अंतरंगात देव प्रवेश करतो, नाही तर उगाच येत नाही. नाहीतर पहा, काही लोकांना तमोगुण जास्त आहे. तमोगुणाने सुद्धा सत्सद्विवेक बुद्धी साथ देत नाही. महाराज तमोगुणाचा सगळ्यात वाईट परिणाम सांगितला, बरोबर ना महाराज? शास्त्रामध्ये तमोगुण वाईट सांगितलं. म्हणले तमोगुणाने काय होतं? म्हणले तमोगुणाने आपलं कळत नाही आपल्याला आणि लोकांचं तर लांबचाच विषय कळायचं. तमोगुणाचा उद्रेक फार वाईट. काय झालं, एस टीचा प्रवास चालू होता आणि एक शेजारी माणूस बसला. त्याला बीडवरून संभाजीनगरला जायचं होतं आणि संभाजीनगरला जात असताना तमोगुण त्याच्या अंतःकरणात होता. व्यवहार काहीच कळालं नाही. आणि तमोगुणाने व्यवहाराचा नाश होतो बरं का व्यापारी. म्हणून व्यापारी लोकांनी तमोगुणी नसावं. म्हणजे हे विनोदाचं नाही, हे सत्य आहे. तमोगुणी नसावं. विवेक साथ देत नाही, डोकं शांत राहत नाही. कुणी किती चांगलं सांगितलं तर आपलं कळत नाही, लोकांचं कळत नाही. त्याचं एकच शब्द, हा माहिती आम्हाला काय, त्याला काय कळतं, हे तमोगुणच म्हणायचं. बीडवरून बसला, संभाजीनगरला जायचं होतं, शेजारी होता, त्यांनी काढले 2 तिकीट. आता म्हणले 2 तिकीट काढले, तमोगुणाचा माणूस कसा असतो पहा. म्हणले 1 तिकीट कशाला? म्हणले आता प्रवास चालू आहे म्हणून. अहो म्हणलं मग दुसरं कशाला घेतलं? ते म्हणले एखादं हरवलं तर दुसरं पाहिजे. गेवराई गेली, शहागड आलं. माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. म्हणलं एक हरवल्यावर दुसरं पाहिजे, पण बाबा जर दोन्ही हरवलं ते म्हणलं आपल्याकडे पास आहे. कळलं ना? पंगत नंतर आहे ना? हा विठ्ठल. एक हरवलं तुम्हाला दुसरं आहे आणि दुसरं हरवलं तुम्हाला मला सरकारने फुकटचाच प्रवास केला. काढले कशाला? याला तमोगुण म्हणतात. काही व्यवहारातलं कळत नाही. याला तमोगुणाची उत्क्रांती झालेलं शास्त्राने सांगितलं. म्हणून हे दुर्गुण जाण्यासाठी ज्यांचा आवडीचा देव करा. 4 लोक सांगितलेत, पामर, विषयी, मुमुक्षु आणि भक्त. कळण्यासाठी सोपं सांगतो. आपला कीर्तनाचा वेळ संपत आलाय. पामर
त्याला पण आवडतं, विषयीला पण आवडतं, मुमुक्षुला आवडतं आणि भक्ताला आवडतं. पण चौघाला वेगवेगळं आवडतं महादेव महाराज. पामराला काय आवडतं? पामराला काहीच आवडत नाही. ते म्हणतो आलोत बस, मजा करा, खायचं, लोकांना प्यायचं, त्रास मजा द्या, गावाची गावं शांत राहू देऊ नका. पामराबद्दल बोलतोय बरं का मी. हा, याला पामर म्हणावं. काय म्हणले तुम्ही? यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. पण महाराज मला वाटतं हे विषयीबद्दलच वाटतं. कारण पामराला आवडतं, पण विषयाला काय आवडतं की आनंद उपभोगता यावा. त्याला वाटावं माझ्याकडं गाडी पाहिजे, माझं मोठं घर पाहिजे, हे त्याचा आवडीचा विषय. याला काय म्हणायचं? विषयी. आणि विषयाची समसुख वेगळाची बाहुली. विषयाचं सुख टिकणारं असतं का? किती भोगलं तर ते भोगावंच वाटतं आणि त्याचा काही फायदा होत नाही. सोपी व्याख्या केली त्याला विषयी म्हणावं. या पामराला वाटतं आलंय बास, मजा करा, निघून जा, पोटभर खा, ही त्याची भक्ती, एक दिवस मरण जा, ही त्याची मुक्ती. याला म्हणायचं पामर. कळालं का आता? जास्त त्रास नाही ना कोणाला. हां, दुसरा कोण आहे? विषयी. तो म्हणतो जीवन जगायचं पण मजेत जगायचं, 2 गाड्या पाहिजेत. गणेश महाराज म्हणले तसं ऋणम कृत्वा घृतम पिबेत. तो म्हणला तूप खाऊनच जगायचं. मी एक जण म्हणला तुपाला पैसे नसले तर ते म्हणला व्याजाने काढायचे, पण गाडीतच फिरायचं म्हणला. हा, याला म्हणते ऋणम कृत्वा घृतम पिबेत. म्हणले तूप खायचं पण व्याजाचे पैसे, याला म्हणायचं विषय. काही लोकांना हौसच असते बरं का ती, याला विषयी म्हणायचं. तिसरा प्रकार येतो, त्याला आवडतं, देव आवडतो, पण तो देवाजवळ जात नाही, त्याला मुमुक्षु म्हणायचं. तो काय म्हणतो? काही मी उद्धार पावेना, मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. हे आयुष्य तुम्ही सांगा संतजना, करा समाधान चित्त माझे. तुम्ही सांगा संतजना, हे करा समाधान चित्ता माझे. थोडं थोडं कळत आहे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पावेन, मला सांगा माझा उद्धार कशाने होईल, मला सांगा मी कशाचा जप करू. म्हणतो पण करीत नाही. असा एक वर्ग आहे, त्याला आवडतं फक्त जाणून घ्यायचं पण करायचं नाही. तो म्हणतो करायचंय बरं का, पण अडचण प्रपंचाची आहे. सुरेश महाराज करायचंय म्हणतो. एकदा म्हणतो आता कसं आहे बरं का, आमच्याकडे पंचांग पाहायला येतात ना, देवा एकदा पोराचे 2चे 4 हात झाले की आपण मोकळेच. आणि 2 वर्षांनी मी लग्न लावायला मीच गेलो. त्यांनी दक्षिण दिली नाही म्हणा. नाही दिली. 2चे 4 झाले. म्हणलं महाराज आता, ते म्हणला काही नाही, एकदा सोन्याची काडी झाली की मावश्या लईच हसल्या. तुम्ही हसल्या अजून अर्धा तास लांबला. आता मग आता मी आज हसवलं नाही, काल हसवलं ना महाराजांनी भरपूर. हां, तर मग ते म्हणले एक सोन्याची काडी झाली की आपलं काम. सोन्याची काडी झाल्यावर म्हणलं बाबा आता उरकलं का? तेव्हा म्हणला सांभाळायलाच कोणी नसतं, सगळे कापसाला जाते तर माझ्याकडेच लेकरं असते. आणि मग कशाचं काय, लेकरू झालं मोठं आणि मग चालता येईना, ऐकता येईना. आणि मग म्हणला काही मी उद्धार. आता कशाचा उद्धार, वेळ संपून गेली, त्याला मुमुक्षु म्हणतात. एक छान दृष्टांत दिला तुकोबारायांनी. माकडे मुठीशी धरले फुटाने, माकडाचा एक दृष्टांत दिला बरं का.
आणि दृष्टांत देत असताना शास्त्राचाच द्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे. माकड होतं माकड, आणि एका अंगणामध्ये एक तांब्या होता, आणि तांब्यात होते भाऊसाहेब महाराज फुटाणे. आणि ते फुटाणे पाहिले कुणी? माकडाला फुटाणेच आवडते. ज्याला फुटाणे आवडतात त्याला, या तर तुम्हीच सोपे व्याख्या, हे फार मोठं वेदांत आहे का नाही. त्याला आवडलं ना त्या माकडाला फुटाणे. गेलं आणि तांब्यामध्ये हात घातला आणि फुटाणे धरले आणि बाहेर हात काढायला लागला. महाराज म्हणले बाहेर हात काही आहे ना. माकड म्हणलं जातानी तर लय मोकळा गेला, येतानी बाहेर कमून आहे ना. कशात अडकला होता? तांब्यात नाही, फुटाण्यात. तसं हे माकड कुठं अडकलंय? आता बरेच कीर्तन ऐकलेत तुम्ही. माकड अडकलंय फुटाण्यामध्ये, माकड अडकलंय प्रपंचामध्ये. ते काही केले सोडे ना ते फुटाणे. भुलले जीव भुलले जीव, आता याची कोण करील कीव, आता याची कोण करील कीव. रूप दे नारायणी भाव, नारायणी भाव. हे पावनी ठाव नर देहा, पावनी ठाव नर देहा, पावनी ठाव नर देहा, पावनी ठाव नर देहा. विषय वाढी भुलले जीव, जयवाणी भुलले जीव. आता याची कोण करील कीव, आता याची कोण करील कीव. रूप दे नारायणी भाव, नारायणी भाव. पावनी ठाव नर देहा, पावनी ठाव नर देहा, नर देहा, पावनी ठाव नर देहा. विषय उडी भुलले जीव, त्या विषयामध्ये आसक्त झाले, अडकून गेले. तसा हा अडकून गेला. तो म्हणला याला आवडतं, पण याचा परमार्थ सवडीने आहे. बऱ्याच लोकांना आवडतं पण सवडीने आवडतं. थोडं आता कळण्यासाठी शब्द वापरतो. कामाचे दिवस असले की माणसं म्हणतात जाऊ द्या आपण पुढच्या वरील जाऊ. सवडीने झालं. हा सवडीचा परमार्थ जीवाला आवडतो पण देवाला आवडत नाही. म्हणून मुमुक्षला आवडतं. आणि राहिला एक वर्ग, त्याला पण आवडतं, तो भक्त. भक्ताला काय आवडतं? ध्यान निरंतर हेची ध्यान, हे आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. हे आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान मला आवडतं. भक्ताची आवड देव आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेने माझ्या अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख आवडतं.
म्हणून विठ्ठली आवडी आवडी बहुत सुकृताची जोडी. भक्ताला देव आवडतो. आवडतो नाही विचारलं भक्ताला देव किती आवडतो. हे बहु आवडसी जीवा पासोनिया हे बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया हे कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया हे बहु आवडसी जीवा पासोनिया हे बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया तुझी आन वाईन गा देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया. किती आवडतो. जीवापेक्षा जास्त आवडतो. परत एकदा सांगतो, एक वाक्य नीट ऐकता. माणसाला सगळं आवडतं पण जीवापेक्षा जास्त माणसाला पैसा आवडतो पण कुठपर्यंत आवडतो. जीवापेक्षा माणूस म्हणतो जीवापेक्षा काय पैसा मोठा आहे. जीवापेक्षा पैसा आवडत नाही. जीवापेक्षा घर आवडत नाही. जीवापेक्षा पोरं आवडत नाही. जीवापेक्षा पत्नी आवडत नाही. जीवापेक्षा काहीच आवडत नाही. पण संत म्हणतात तुझी आन वाहिन गा देवराया. तुझी शपथ घेऊन सांगतो तू आम्हाला आवडतो. किती आवडतो. जीवापेक्षा जास्त आवडतो. म्हणून ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव असे जे आहेत ते पवित्र आहेत आणि तेच भाग्यवान आहेत. तिसरं जग तीच भाग्य तीच भाग्यवंत तीच भाग्यवंत तीच भाग्यवंत तीच भाग्यवंत पुरती धन विद्ये सरती पुरती धन विद्ये ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव सरती पुरती धन विद्ये सरती पुरती धन विद्ये ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव. तीच भाग्यवंते सरती पुरती धनविद्ये. भाग्याबद्दल बोलायचं विशेष वर्णन सांगितलंय. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा तसा. त्यालाच भाग्यवान म्हणावं. आम्ही दैवाचे दास पंढरी. आमचं भाग्य फार धन्य मी मानेन. राहिलेचे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याला भाग्यवान म्हणतात बरं का. आपण सुद्धा भाग्यवान आहेत. आपण सुद्धा भाग्यवान आहेत. आणि लक्षात घ्या भाग्याचं लक्षण सांगताना सांगितलंय ज्याच्या विठाला 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 विठाला. म्हणून भाग्यवान आहेत आपण. संतांचं संग जीवनामध्ये प्राप्त झाली तर आपण भाग्यवान आहेत. ज्यांचा आवडता देव आहे अशी संगत आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर आपण भाग्यवान भाग्यवंत. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. त्यांच्या प्रारब्धाने त्यांना धन आहे. वित्त म्हणजे द्रव्य आहे. आणि ज्यांना वित्त आणि धन असून सुद्धा अंतःकरणात भक्ती आहे तेच भाग्यवंत आहे. आणि काही गोष्टीला भाग्यच लागतं महाराज. माऊलीने तर सांगितलं ना रूपाच्या अभंगात बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आमचं पूर्वजन्माचं खूप संचित चांगलं आहे. तिळ तिळ पुण्य साचा पडे ते बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे
समागम घडे संतांचा, तिळ तिळ पुण्य एकत्र येतं, ते खूप जन्म एकत्र येतं, बहुता जन्मी जोडे, आणि मग देवाचं नाव आपल्या मुखामध्ये. संत चरण पाव पुण्य फळले बहुत दिवस भाग्य उदयाचा ठसा झालो मुख डोकेचा संत चरण पावलो. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. भाग्याचा उदय कधी होईल लक्षात घ्या, ज्या दिवशी श्रद्धेय स्वामी निगमानंद बाबांचं तुम्ही दर्शन घ्याल त्या दिवशीच तुमचं भाग्य होईल. भाग्याचा उदय जोडी संत पाय, जोडी संत पाय, जोडी संत पाय. भाग्याचा उदय जोडी संत पाय, जोडी संत पाय, जोडी संत तेही जोडी संत पाय, तेही जोडी संत पाय, तेही जोडी संत पाय. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय. भाग्याचा उदय, भाग्योदय कधी जीवनामध्ये झाला? ज्या दिवशी परमात्म्याची प्राप्ती झाली तो दिवस नाही, ज्या दिवशी संतांचं संगत मिळाली तो भाग्योदयाचा दिवस. ज्या दिवशी स्वामी निगमानंद महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवलं त्या दिवशी भाग्योदय झाला. ज्या दिवशी परमश्रद्धेय स्वामी जनार्दन बाबांचं दर्शन झालं तो दिवस भाग्याचा झाला. पद्मनाभ जोडला हे संत दर्शनी हा पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ज्या दिवशी संताचं दर्शन जीवनामध्ये झालं तो दिवस आपला भाग्याचा झाला. तसाच संत सुद्धा भाग्यवंत असतात. तीच भाग्यवंते, ज्यांना देव आवडतो ते भाग्यवान असतात. सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, विठोबा रुखोमा. हा विठोबा रुखोमाये, हा विठोबा रुखोमाये, विठोबा रुखोमाये, विठोबा रुखोमाये, विठोबा रुखोमाये, विठोबा रुखोमाये, पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव, तिचं भाग्यवंते, सरतीपुरती धनमित्ते, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव. असे पवित्र संत, पवित्र ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत? ज्यांचा आवडतीचा देव आहेत त्या पवित्र आहेत, ते भाग्यवान आहेत. आणि अशाची सेवा आपल्या जीवनामध्ये जर प्राप्त झाली
तर आपण तर भाग्यवान आहोतच आहोत, परंतु आपण जर त्यांची सेवा केली तर ती देवाला आवडती. अभंगाचं शेवटचं. तुका मन देवा, 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 चांद केली पायी देवा, चांद केली पायी देवा, दाताव दाता देवा, दाताव दाता देवा, शांती केली पावे देवा, शांती केली पावे देवा, त्याचा वर्णता देवा, त्याचा वर्णता दे, अखंडित प्रेम भाव, आ आ अखंडित प्रेम भाव, आ आ अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, प्रेम भाव
खंडित प्रेम बाबा कांता देव जतावे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देवा खंडित प्रेमभाव झालेली सेवा परमश्रद्धेय श्री स्वामी ब्रह्मलीन निगमानंद बाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. आजची ही कीर्तनाची सेवा परमश्रद्धेय ज्यांचं आमच्यावरती खूप प्रेम आहे आणि बाबा एवढंच प्रेम जे करतात ते हरिभक्तपरायण परमश्रद्धेय स्वामी जनार्दनजी महाराज यांच्या आज्ञेने ह्या सेवेचा योग आला. आज कीर्तनाला उपस्थित हरिभक्तपरायण महंत उद्धव महाराज हे पण आहेत. आपण सर्व गुणीजन महाराज मंडळी आहात. खऱ्या अर्थाने आम्ही भाग्यवान आहोत. आपल्यासारख्या गंधर्वाचं गायन आम्हाला पण ऐकायला भेटतं. मृदंगाचार्य असतील, सगळेच असतील, सर्व श्रोतृवर्गांना अभिवादन करतो. परमश्रद्धेय स्वामी निगमानंद महाराजांचे स्वरूप असलेले स्वामी जनार्दनजी महाराज यांना दंडवत अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण ज्यांच्यामुळं भाग्यवान झालोत, आपल्या भाग्याची रेषा ज्यांनी आपल्या कपाळावरती भाल प्रदेशावरती लिहिली आणि ज्यांनी आपलं भाग्य बदलून टाकलं. वैयक्तिक बोलायचं ठरलं तर माझ्या जीवनाचं आणि माझं भाग्य जे कोणी बदललं असेल ते स्वामी निगमानंद महाराज आहे. आज या परमार्थमध्ये जर मी उभा असेल तर परमश्रद्धेय स्वामी बाबामुळे आहे, यात यत्किंचित शंका नाही. वारसा वैदिक परंपरेचा होता, परंतु बाबांनी प्रोत्साहित करून आशीर्वाद देऊन या परंपरेमध्ये तुम्ही राहा अशी आज्ञा केली आणि त्यांच्या आज्ञेवरून इथे येण्याचा योग आला आणि हा जीवनक्रम चालू आहे. अशी सेवा आमच्या हातून या संस्थांची शेवटच्या श्वासापर्यंत घडत राहो अशी स्वामी निगमानंद बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि बाबांचं 2 मिनटं भजन करूत आणि मग सेवेचा समारोप करू. निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय निगमानंद निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा मच्छेंद्रनाथ जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा जय निगमानंद बाबा निगमानंद बाबा निगमानंद मच्छेंद्रनाथ निगमानंद बाबा स्वामी निगमानंद महाराज जगी जय विठ्ठल जय 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 बेटा बोले गुरु देवा कुले उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुमने नाही उच्चारला कारण करा क्षमा अपराध महाराज नाही ज्ञानेश्वरा राणाबाई करा क्षमा अपराध महाराज तुमने